हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये क्लास 8 मॅथ्स याच्यामधला 9वा जो टॉपिक आहे डिस्काउंट अँड कमिशन, त्याच्यामधला प्रॅक्टिस सेट 9.2 त्याच्यामधले प्रॉब्लेम्स आपण सोडवू. पहिला क्वेश्चन आहे, जॉन सोल्ड बुक्स वर्थ ₹4,500 फॉर अ पब्लिशर. For this he received 15% commission. Complete the following activity to find the total commission John obtained. म्हणजे जॉननं 4,500 रुपयाची पुस्तकं पब्लिशरला विकलेली आहेत आणि त्याबद्दल त्यानं 15% कमिशन घेतलेलं आहे. तर प्रश्न विचारला की जॉनला किती कमिशन मिळालं. मग इथे ऍक्टिव्हिटी बेस्ड हा क्वेश्चन आहे. सेलिंग प्राइस ऑफ बुक ते आपल्याला दिलेलं आहे 4,500, त्यामुळे ह्या बॉक्समध्ये येईल 4,500. रेट ऑफ कमिशन आपल्याला दिलं आहे 15%, त्यामुळे दुसऱ्या बॉक्समध्ये येईल 15%. आणि आता कमिशन ऑब्टेन 15% आहे. 15% याचा अर्थ 15 डिवायडेड बाय 100 आणि ते कितीच्या, तर एकूण रकमेच्या म्हणजेच 4,500च्या. म्हणजे या बॉक्समध्ये कमिशन ऑब्टेन इथे येईल 15 डिवायडेड बाय 100, कारण 15% आहे आणि हे कशाचं, तर 4,500च्या. इथं 2 झिरोला 2 झिरो निघून जातील. न्यूमरेटर मध्ये 15 आणि 45चा गुणाकार कमिशन एकूण येणार आहे. सो वी हॅव टू टेक अ प्रोडक्ट ऑफ 15 अँड 45. मग इथं 15 आणि 45ला जर गुणलं, 15 × 75 चे 7, 60 आणि 7 67. So this is the answer. This much amount John obtained as a commission. The second question is, Rafiq sold flowers worth ₹15,000 by giving 4% commission to the agent. Find the commission he paid and find the amount received by Rafiq. रफिकनं एका एजंटला ही काही फुलं विकलेली आहेत 15,000ची बाय गिव्हिंग 4% कमिशन, म्हणजे त्यांना 4% इतकं कमिशन दिलेलं आहे. मग प्रश्न असा विचारलाय की फाइंड द कमिशन ही पेड. मग कमिशन किती दिलं हे पहिल्यांदा आपण काढूया. सो कमिशन ही म्हणजेच रफिक पेड, द रेट ऑफ द कमिशन इज 4%. म्हणजे 4% कशाच्या, तर टोटल किमतीच्या त्या फुलांच्या, म्हणजेच 4% ऑफ 15,000. 15,000चे 4% काढायचे. मग 4% म्हणजेच काय, 4 डिवायडेड बाय 100 इंटू 15,000, कारण 15,000चे 4% काढायचे. मग न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 2 झिरोज इथे निघून जातील. सो 4 इंटू 150 दॅट इज ₹600. तर हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. हाऊ मच कमिशन ही पेड. सो रफिक पेड ₹600 कमिशन. एवढं कमिशन त्यानं दिलेले आहे. आणि पुढचा प्रश्न त्याला जोडणं असा आहे, फाइंड द अमाऊंट रिसिव्ड बाय रफिक. तर तेही आपल्याला आता काढता येईल. सो द सेकंड पार्ट इज अमाऊंट रिसिव्ड बाय रफिक इज इक्वल टू, एकूण 15,000ची फुलं विकलेली आहेत, पण त्यातले 4% म्हणजे 600 रुपये त्याला कमिशन म्हणून द्यावं लागणार आहे. म्हणजे अल्टिमेटली त्याला रुपये किती मिळतील ते काढायला या 15,000 मधून 600 रुपये वजा करावे लागतील, कारण तेवढं कमिशन त्याला द्यायचं आहे. सो 15,000 मायनस 600 उत्तर मिळेल 14,400. 14,400 रुपये त्याला मिळतील. सो दिस इज द आन्सर ऑफ द सेकंड क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज, अ फार्मर सोल्ड फूड ग्रेन्स for ₹9,200 through an agent. The rate of commission was 2%. How much amount did the agent get? म्हणजे एजंटला कमिशन द्यायचं आहे, त्या कमिशनचा रेट दिलेला आहे 2%. सो द रेट ऑफ कमिशन इज इक्वल टू 2%. आणि 2% कशाच्या, तर 9,200च्या. तर त्या एजंटला किती कमिशन मिळेल हे काढायचं आपल्याला. सो द कमिशन इज इक्वल टू 2% ऑफ कशाचे 2%, तर 9,200च्या. तर हे कॅल्क्युलेट करूया. 2% म्हणजेच 2 डिवायडेड बाय 100 इंटू 9,200. इथे या 2 झिरोला 2 झिरो निघून जाते. या दोन्हीचा गुणाकार करूया. 2 दुणे 4 आणि 9 दुणे 8. सो द एजंट गेट ₹184 ॲज अ कमिशन. So this is the next question. Umatai purchased following items from Khadi Bhandar: 3 sarees for ₹560 each, 6 bottles of honey for 90 rupees each. On the purchase, he received a rebate of 12%. How much total amount did Umatai pay? उमाताईने ह्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत आणि ह्या वस्तू खरेदी केल्यानंतर त्यांना त्यावर रिबेट मिळाले 12%. रिबेट म्हणजेच डिस्काउंट मिळाले 12%. पहिल्यांदा त्या दोन वस्तूंची किंमत किती आहे
ते आपल्याला काढावं लागेल आणि मग त्याच्यावर आपल्याला रिबेट किती मिळालं आणि त्या उमाताईंना त्या वस्तू किती रुपयाला पडल्या ते काढता येईल. टोटल अमाऊंट पहिल्यांदा काढूया, ज्याच्यावर रिबेट आपल्याला 12% दिलेला आहे. सो टोटल अमाऊंट इज इक्वल टू, एका साडीची किंमत आहे 560, अशा 3 साड्या आहेत. किंमत काढायला आपल्याला काय करावं लागेल तर 560 इंटू 3 ही झाली 3 साड्यांची किंमत. आणि दुसरी वस्तू त्यांनी घेतलेली आहे 6 बॉटल्स फॉर ₹90 इच, 90 रुपयाची एक बॉटल, अशा 6 बॉटल्स घेतल्या, त्यामुळे त्यांची किंमत काढायला 90 गुणिले 6 करावं लागेल. मग ह्यात पहिल्यांदा गुणाकार करूया. 0 साहित्रिक 18 हात झाल्या 1, साहित्रिक 15 आणि 16 प्लस 90 to 6 540. या दोन्हीची जर बेरीज केली तर 0, 8 आणि 4 12 चा 1, 12 चा 1 रुपीज 2220 एवढी अमाऊंट आहे. आणि याच्यावर रिबेट मिळाले 12%. मग रिबेट किती मिळालं ते पहिल्यांदा काढूया. सो रिबेट इज इक्वल टू 12% ऑफ ₹2220. 12% म्हणजेच काय, 12 डिवायडेड बाय 100 इंटू 2220. या झिरोला झिरो निघून जाईल. आता इथं छेदामध्ये जे 10 आहेत ते तसेच ठेवूया आणि अंशामधल्या संख्यांचा गुणाकार करूया. म्हणजे 12 ने 222 ला गुणूया. मग 12 दुणे 24 अच्छे 2, पुन्हा 12 दुणे 24 आणि 2 26 अच्छे 2, 12 दुणे 24 आणि 2 26 2664. आता छेदामध्ये इथं 10 आहे, याचा अर्थ हे जर डेसिमल मध्ये आपल्याला लिहायचं असेल तर हे असणार आहे 266.4. एवढं रिबेट मिळाले. मग उमाताईंना किती रुपये पे करावे लागतील, किती रुपये द्यावे लागतील, हे कसं काढायचं तर टोटल अमाऊंट मधून हे जे रिबेट मिळाले ते वजा करायचं. सो उमाताई पेड दॅट इज इक्वल टू, एकूण किंमत झालेली आहे 2220, त्याच्यातून 266.4 वजा करायची. सो उत्तर येईल ₹1953.6. एवढे रुपये उमाताईंना द्यावे लागतील. This is the next question. Use the given information and fill in the boxes with suitable numbers. Srimati Deepanjali purchased a house for ₹10,50,000 from Srimati Leelaben through an agent. Agent has charged 2% brokerage from both of them. या प्रश्नाचा, या ट्रान्झॅक्शनचा अर्थ असा आहे की श्रीमती दीपांजली यांनी 7,50,000 ला श्रीमती लीलाबेन यांच्याकडून एक घर विकत घेतलेलं आहे एजंट थ्रू, एजंट मार्फत, आणि त्या एजंटला त्याबद्दल दोघींनाही 2% कमिशन द्यावं लागणार आहे. मग त्याच्यावरून खाली जे आपल्याला बॉक्सेस दिलेले आहेत ते बॉक्सेस भरायचे आहेत. पहिला क्वेश्चन असा आहे, श्रीमती दीपांजली पेड ... ब्रोकरेज फॉर परचेसिंग द हाऊस. तर ब्रोकरेजचा रेट आहे 2%. 2% म्हणजेच काय, 2 डिवायडेड बाय 100. आणि हे 2% कशाच्या, त्या पूर्ण किमतीच्या, म्हणजेच 7,50,000च्या. मग याचे 2% काढायचे. याचा अर्थ 7,50,000 ला 2/100 ने मल्टिप्लाय करायचं. मग इथं न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर मध्ये 2 झिरो निघून जातील. 7,500 गुणिले 2 उत्तर मिळेल आपल्याला 15,000, 15,000. म्हणजे श्रीमती दीपांजलीला ब्रोकरेज म्हणून 15,000 रुपये द्यावे लागतील. दुसरा क्वेश्चन आहे, श्रीमती लीलाबेन पेड रुपीज ब्रोकरेज ऑफ ... आता एवढंच, हीच किंमत आहे त्या घराची, हाच रेट आहे, म्हणजे श्रीमती दीपांजलीला जेवढे रुपये द्यावे लागणार आहेत ब्रोकरेज म्हणून तेवढेच लीलाबेननाही द्यावे लागणार आहेत. सो इथं आन्सर येणार आहे 15,000. तिसरा क्वेश्चन असा आहे, टोटल ब्रोकरेज रिसिव्ड बाय द एजंट. तर एजंटला मात्र 2 वेळेला तो ब्रोकरेज मिळणार आहे, श्रीमती दीपांजलीकडून आणि श्रीमती लीलाबेनकडून. म्हणजे श्रीमती दीपांजलीकडून 15,000, श्रीमती लीलाबेनकडून 15,000, म्हणजे टोटल त्या एजंटला ब्रोकरेज मिळणार आहे 30,000. म्हणजे तिसऱ्या बॉक्समध्ये 30,000 येईल. आणि चौथा क्वेश्चन आहे, कॉस्ट ऑफ हाऊस श्रीमती दीपांजली पेड इज रुपीज. तर एकूण त्या घराची किंमत आहे 7,50,000. आता या श्रीमती दीपांजली यांनी घर ते विकत घेतलेलं आहे, म्हणजे त्यांना 7,50,000 रुपये तर द्यावेच लागणार आहेत, शिवाय ब्रोकरेजही द्यावं लागणार आहे. म्हणजे 7,50,000 मध्ये जे ब्रोकरेज आहे 15,000 ते ऍड करावं लागेल. म्हणजे श्रीमती दीपांजलींना ते घर पडलं 7,65,000. तर हे तिसऱ्या बॉक्समध्ये येईल, ₹7,65,000.
65,000. आणि शेवटचा क्वेश्चन आहे, द सेलिंग प्राइस ऑफ हाऊस फॉर श्रीमती लीलाबेन इज रुपीज डॉटर. तर लीलाबेननं हे घर विकलेलं आहे, म्हणजे त्यांना श्रीमती दीपांजलीकडून 7,50,000 मिळणार आहेत, पण त्यातलेच ब्रोकरेज म्हणून 15,000 त्यांना एजंटला द्यावे लागणार. म्हणजे आता इथं यामधून 15,000 वजा करावे लागतील, कारण 7,50,000 जरी त्यांना मिळाले असले तरी सुद्धा त्यामधलं ब्रोकरेज म्हणून 15,000 द्यावे लागेल. मग त्यांना एकूण रक्कम त्या घराची सेलिंग प्राइस किती मिळेल, तर 7,50,000 मायनस 15,000. हे उत्तर येईल 7,35,000. म्हणजे श्रीमती लीलाबेनना ते घर विकल्याबद्दल 7,35,000 रुपये मिळतील.